प्रत्येक बालक हा सुदृढ व्हावा या उद्दिष्टातून गरोदर व स्तनदा मातापर्यंत योग्य पोषण आहार पोहोचवून अभिमानास्पद कामगिरी करण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना केले। महिला व बाल विकास विभागाच्या पोषण अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पोषण माहाचे उद्घाटन मंत्री अदिती तटकरे व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे करण्यात आला। जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, उपायुक्त संगीता लोंढे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीतून सुदृढ नवीन पिढी घडविण्यात महत्त्वाचा वाटा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून होत आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 12ही महिने नियमितपणे चांगले काम करत असल्याचे सांगताना कोविड कालावधीत केलेले काम आणि मुख्यमंत्री योजनेत सर्वाधिक अर्ज नोंदणी केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे निरंतर सुरू राहणार असून त्याला कोणतीही मुदत ठरवून दिलेली नाही। अर्ज भरण्यासाठीचा देय भत्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। महिलांचा सन्मान व्हावा म्हणून बालकांच्या नावापुढे प्रथम त्यांच्या आईचं नाव मग वडिलांचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय मे 2024 मध्ये देशात सर्वप्रथम महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुपोषण मुक्तीसाठी चांगले उपक्रम राबवित असल्याबद्दल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे विशेष अभिनंदन केले। पोषण माहांमध्ये पहिल्या 3 जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा नंबर आणावा यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने नाविन्यपूर्ण काम करण्याचे त्यांनी सांगितले। दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना खनिकर्म निधीतून सायकल मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। यावेळी विविध योजनेअंतर्गत लाभार्थींचा सत्कार करण्यात आला। मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते नवेगाव अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। इतकी सुसज्ज इमारत राज्यात प्रथमच पाहत असल्याचे सांगून त्यांनी अंगणवाडी इमारतीचे कौतुक केले। राजेश खोब्रागडे, विदर्भ न्यूज, गडचिरोली।